गेल्या अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 रस्त्याचे इंदापूर व माणगाव बायपासच्या कामाचा शुक्रवार दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता परत एकदा नारळ फोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष तसेच भारतीय पेट्रोलियम व नॅचरल गॅस नियामक मंडळ भारत सरकार सदस्य खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी प्रवक्ते ॲडव्होकेट राजीव साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, रायगड दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर देशमुख, माणगाव तालुका अध्यक्ष काका नवगणे, माणगाव तालुका कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सुशील दसवते, महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव दीपक जाधव, माणगाव तालुका महिला अध्यक्ष संगीताताई बक्कम, उदय अधिकारी, नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, शादाब गैबी, राष्ट्रवादी काँग्रेस माणगाव तालुका सचिव राजेंद्र शिर्के, बाळा खातू, समीर मेहता, महेश महाजन, शुक्रदास मोरे तसेच इंदापूर विभागातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। या भूमिपूजन कार्यक्रमाच्या बॅनर तसेच पाटीवर नामदार भरतशेठ गोगावले यांचा नामोल्लेख व फोटो न टाकल्याने रायगड माणगावमधील शिवसेनेत मोठी नाराजी पसरली आहे। या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील पाटील यांचे नाव व फोटो असताना देखील ते या कार्यक्रमाला आले नाही। तसेच भाजपचा एक देखील कार्यकर्ता इंदापूर माणगाव येथे भूमिपूजन कार्यक्रमाला आला नसल्याचे दिसले। जिल्हा परिषद निवडणूक सुरू झाल्यापासून रायगड जिल्ह्यात जोरदार राजकारण सुरू झाले आहे। विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेना या महायुतीमधील घटक पक्षांमध्येच हे राजकीय द्वंद्व सुरू झाले आहे। या कार्यक्रमाकडे भरतशेठ गोगावले यांनी पाठ फिरवली की भरतशेठ गोगावले यांना डावलले असा प्रश्न राजकीय क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे। ठेकेदार हे बाहेरचे होते, म्हणजे मी कुठले बाहेरचे होते मग त्यांच्यावरती टीकाटिप्पणी करत नाही। त्याच्यामुळे फारसं कधी त्यांना बोलून काय सांगणं किंवा काय बोलणं हे होऊ शकत नव्हतं। पण सुदैवाने चंद्रनारायणनी हे काम घेतलं। चंद्रनारायणचे वडील केसी चंद्रनारायणी अगदी 70, 75, 80, 85च्या दशकात त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडचे कामं केलेली असल्यामुळे हे काम चंद्रनारायणनी तुम्हाला पूर्ण करावं लागेल। त्याचा उल्हासनगरचा कॅम्प आम्हाला इथे माणगावला करावं लागेल, अशी पाळी आमच्यावरती तुम्ही आणू नये, अशा पद्धतीचं काम आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण करावं अशीच अपेक्षा सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे। मला जाणीव आहे की कळमच्या तिथला पूल असेल, पलीकडे सुद्धा फारशी काही अडचणी होत्या। निजापूरच्या रस्त्यावरून जाणारा आपला हा रस्ता तो आहे, तो मला असं वाटतं धारगडच्या फाट्यावरती त्या ठिकाणी मिळत राहतो। अशा वेळेला या संबंध रस्त्याचं महत्त्व शहराच्या दृष्टिकोनातूनच आहे असं नाही, शहराच्या दृष्टिकोनातून आहेच, पण समुद्र कोकणामध्ये जाणाऱ्या वाहतुकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आता हा बायपास लवकरात लवकर पूर्ण होणं ही काळाची गरज त्या ठिकाणी। दीर्घकाळ या कामाच्या वतीमध्ये रखडलं आणि अजितदादा ज्यावेळेला पहाडला जाण्यासाठी आले त्यावेळेला आपण आनंद भवनमध्ये याच्या संदर्भामध्ये बैठक घेतली। त्यावेळेला अधिकाऱ्यांनी सांगितलं की निविदा निघाली पण आम्ही कार्यारूप आदेश दिले नाही। याचं कारण ज्या ठेकेदाराने हे काम घेतलं नव्याने त्या ठेकेदाराकडे लोणेराच्या फ्लायओव्हरचं काम असल्यामुळे ते काम तोपर्यंत तो पूर्ण करत नाही तोपर्यंत या कामाची आम्ही निविदा देणार नाही। हे खरं सत्य अजितदादांच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी समोर आलं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।